नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 30 जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात वर्षभर बंद असलेले संकेश्वर बांधा महामार्गावरील पथदिवे अखेर सुरू. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारामुळे प्रश्न सुटला. कमीत कमी वीजबिलाच्या तोडग्यानंतर 100 पथदिव्यांनी शहर उजळले. ऊस तोडणी सुरू असतानाच हत्तीचा झाला शेतात प्रवेश. ऊसतोड कामगारांची सुरू झाली धावपळ. पुन्हा रात्री केला हत्तीने प्रवेश आणि केली नासधूस. बांबू म्हणजे शेतकऱ्यांचं हिरवं सोनं. आजरा बांबू क्लस्टरचे मुख्य प्रवर्तक सतीश कांबळे. सरंबळवाडी येथे बांबू शेतकरी मेळावा. अंधश्रद्धेतून युवकाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. अनिस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने विधिवत जोगता सोडण्याचा प्रकार रोखला. नेसरी पोलिसांच्या सहकार्याने युवक आणि कुटुंबाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढलं. ग्रामीण भागातील बालकलाकारांसाठी रंगमंच उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक. डॉक्टर सतीश घाळी. कैलासवासी रत्नमाळा घाडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडहिंग्लजमध्ये भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचं आयोजन. गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगडमधून 40 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मुख्याध्यापक बाबूराव वरपे यांचं शाळेच्या विकासासाठी स्वखर्चाने योगदान. 2 लाख रुपये स्वखर्चाने बेरडवाडा वरगाव शाळेचा संपूर्ण कायापालट. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण, पोषण आहार आणि भौतिक सुविधा उभारल्या. ध्येय ठरवतं तुमचं भविष्य. परिस्थितीवर मात करून जिद्दीने पुढे जा. ऋतुजा पाटील. हलकर्णी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या माजी विद्यार्थिनीचं प्रेरणादायी व्याख्यान. इंग्रजी भाषेचं महत्त्व अधोरेखित. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचा संदेश. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा शाळेची उत्तुंग भरारी. समूहगीत स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय कनिष्ठ गटात प्रथम तर जिल्हास्तरीय स्पर्धेत 3रा क्रमांक. होते विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन.